हो हाय हाय हाय. चला आता या ठिकाणी वर जाऊया. वा ट्रेकर चॅनलचे खरे खरे फॉलोअर्स आहेत. खरे खरे फॉलोअर्स आहेत. आलो भारी आहे ना. नाही तर जिम फिटनेस क्लब आहे. बरं फिटनेस क्लब आहे आणि या ठिकाणी थोडंसं विरुद्ध पाहायला भेटतंय. शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन आणि बऱ्याच वेळानंतर आज आपण व्हिडिओ करतोय. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो सगळ्यांचं. आज आपल्याबरोबर आहे कोणतरी आमदार साहेब. कोणते होते? लामटे साहेब ना. तर आज आपल्याबरोबर आहे बाळू. तर आज आपण खरं तर उन्हाळा चालू आहे आणि मेची सुरुवात आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताय बाळू म्हणतो ही कोकण कड्यावरून ही नदी खाली येते. इथं नाव आहे मुळा नदी. आणि आज आपण चाललो आहोत भंडारदरा भंडारदरा धरण आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्या ठिकाणी आंब्रेला वॉटरफॉल, ज्या ठिकाणी त्या धरणाच्या खाली जे गार्डन आहे त्या गार्डनच्या जवळपास जाणार आहे. आणि तिथं आंब्रेला वॉटरफॉल हा चालू झालेला आहे यावर्षी. 25 वर्षांचा चालू झाला असं मला नाही. 4 वर्षानंतर हा वॉटरफॉल चालू झाला. तो बघण्यासाठी आज आपण तिकडं चाललो आहे. आता आपण ह्या नदीजवळ आलेलो आहे. हे अगदी हे जे पात्र आहे अगदी कोरडं आहे. पण महिनाभराने जर आलेलं तर तुम्हाला हा नजारा वेगळा पाहायला भेटेल. कारण इथला नजारा हा एकदम खूप फेमस आहे. सर्व फेमस यूट्यूबर या ठिकाणी येऊन या ठिकाणी ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न करतात. आणि आज ड्रोनमध्ये इथला जो व्ह्यू आहे या ड्रोनमध्ये अतिशय भयानक आणि अतिशय सुंदर असा या ठिकाणी तुम्हाला हे दृश्य पाहायला भेटतं. एकदा पावसाळ्यातसुद्धा आपण या ठिकाणी येऊया. आता जाऊया आपण भंडारदरा धरणाकडे. भंडारदरा धरण आहे तर धरणाच्या जवळ आलेलो आहे. या साईडला पाहू शकता अगदी म्हणजे आपण ओतूर, ब्राह्मणवाडा, परत कोतुळ, राजूर असा प्रवास करत आपण आता जवळजवळ या भंडारदरा धरणाजवळ आलेलो आहे. मला वाटतं म्हणजे मला जे असं आठवतं आहे 6वीला असताना मी ह्या भंडारदराला शाळेतली जी ट्रिप होती त्या ट्रिपच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेस 6वीला होतो. कदाचित तुम्ही 60 रुपये फक्त 60 रुपयामध्ये ही ट्रिप झाली होती. आणि त्यावेळेस इथे एक गार्डन आहे. ह्या आंब्रेला वॉटरफॉलच्या बरोबर खालच्या साईडला या ठिकाणी गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये म्हणत होता असा आनंद घेतला होता पूर्ण शाळेतल्या मुलांनी. आणि त्याच्यानंतर म्हणजे 6वी नंतर आत्ता वय माझं 40 म्हणजे एवढ्या वर्षानंतर या ठिकाणी येण्याचा म्हणजे या ठिकाणी येण्याचा किंवा या ठिकाणी भेट देण्याचा योग येतं. आणि हा वॉटरफॉल जवळपास 4 वर्षानंतर चालू केलेला आहे. आता बघूया काय होते पुढे, काय काय दिसते आपल्याला. हे आहे समोरचं भंडारदरा धरण आणि समोर जो चालू आहे तो आंब्रेला वॉटरफॉल. या ठिकाणी बाळू आहे. वरच्या साईडला आलेलं आपल्याला खाली जायचं आहे. पण इकडनं पण हा एक नजारा दिसतोय तो आपण कॅच करूया. या भिंतीवर पण जाता येतं पण तिकडं पण बघूया. आणि खाली ह्या भागात आहे ते गार्डन आहे. आता त्याची परिस्थिती कशी आहे माहिती नाही आपल्याला. बघू खाली जाऊन त्याची इथल्या गार्डनची पण परिस्थिती कशी ते पण आपण बघूया. आता आपण हे जे गेट आहे या गेटमधून आपण आतमध्ये आलो आणि गार्डनची तशी दुरावस्थाच म्हणावं लागेल. पहिलं जे आलतो म्हणजे ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी जवळपास 6वीला होतो म्हणजे जवळ 30 वर्ष झाली. हे गार्डन अतिशय सुंदर होतं. आता या ठिकाणी बघतो झाडं मोठमोठी झाडं आहेत तेवढं शिल्लक राहिलं. आणि जी डेव्हलपमेंट होती खाली काही गार्डन होतं काही बाकडे होते ते आता काही राहिलं नाही आहे. आणि हा जो रोड होतो हा डायरेक्ट आंब्रेला वॉटरफॉलपर्यंत जातो.
आता ह्या रोडने आपण सरळ जाणार आहे आणि पुढे जाऊन तो आपण अमरेला वॉटरफॉल तो बघणार आहे. चला. खरं तर हा योगायोग मागच्या वेळेस पण आलता जुळून, पण कामाच्या व्यापामुळं ते जमलं नाही. आज आपल्याबरोबर बाळामुळं हा योगायोग आलाय जुळून. खरं तर सकाळी एकटाच येणार होतं, पण बाळा जॉईन झाल्यामुळे बरं झालं. चला आता पुढे जाऊया. गार्डनमध्ये आता फक्त काही अवशेष शिल्लक आहेत, म्हणजे कठाडे आहेत. या ठिकाणी ह्या कठाड्यावर आम्ही लहानपणी बसून या ठिकाणी वनभोजन घेतलं होतं. या ठिकाणी आम्ही दिवसभर खेळलो होतो शाळेतल्या मुलांबरोबर. आता काही मित्रांना हा व्हिडिओ बघून काही आठवण येणार आहे, कारण माझ्याबरोबर आता जे आहेत आमचा तो ग्रुप आहे आता व्हॉट्सअपला, त्यांच्यासाठी हा एक आठवण म्हणून त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ छोटासा बनवतोय. दुपारचं जेवण आणि मनसोक्त खेळलो होतो या ठिकाणी. आणि या समोरून येणार ह्या पाण्यामध्ये आम्ही दिवसभर असा आंघोळी केल्या, त्या डुंबलो होतो आणि या पाण्याचा भरपूर आनंद घेतला होता. आता फक्त या ठिकाणी आठवणी राहिल्यात. गार्डन संपलेलं आहे जवळपास, फक्त आता झाडं शिल्लक आहेत. आता आपण ही वॉटरफॉलच्या जवळ आहे. या ठिकाणी आता वॉटरफॉल दिसतं आणि खाली थोड्या वेळाने जाणार या ठिकाणी आपण. आता पहिल्यांदा अमरेला वॉटरफॉल कव्हर करूया. आणि आपल्याबरोबर सुरगाणा ह्या गावातील आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे? नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यातील काही मित्रमंडळी आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आपल्या चॅनलचे फॉलोअर्स नाहीत, पण आता चॅनलचे फॉलोअर्स झालेले आहेत या टायमिंगला. तर चला आता यांच्याबरोबर आपण थोडा एन्जॉय करूया वर जाऊ. चला. हो, हाय. चला आता या ठिकाणी वर जाऊया. वाह, चला. लहानपणी ज्या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे. आता जवळपास जाऊन आपण शॉट घेऊया काही. जर त्या पुलाजवळ जाऊ तर त्यांनी देणारच की नाही माहिती नाही, पण ट्राय करूया. चला. ए बाळा, कुठून जायचंय? व्हिडिओ केला पाहिजे बघतो कोण, बाकी काय. वाह, या ठिकाणी गर्दी आज भरपूर. त्या पुलावर कोणाला जाऊन देत नाहीये, कारण हा पूल धोकादायक झालेला आहे. आणि आता हा जो अमरेला वॉटरफॉल याला काय म्हणतात, तर याला एक साईडनी जर बघितलं तर जसं छत्रीचा आकार असतो त्याचप्रमाणे त्या आकाराप्रमाणे हे पाणी असं वरून पडतं आहे. त्याच्यामुळं त्याला अमरेला वॉटरफॉल असं म्हणतात. पाण्याचा फ्लो जरा या साईडने जरा जास्त आहे. आणि याच वॉटरफॉलच्या खाली हे असं सुंदर असं या ठिकाणी गार्डन होतं, आता जे की आता नाही आहे. त्याच पाण्याचा आनंद गार्डनमधील पर्यटक जे आहेत त्यांच्यासाठी घेण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो ते जसं पाण्याची एक साईड, एक छोटंसं एक पार्ट हा गार्डनमध्ये सोडलेला आहे, तो आपण बघणार आहे पुढं जाऊन. या ठिकाणी त्या पुलावर आपल्याला जाऊन देत नाही, त्याच्यामुळे आपण बराच वेळ या ठिकाणी घालवला आहे. आता जाऊया पुढे. चला, आता हे जेल रोडवरून आले नाशिकवरून. आपल्या शिवट्रेकर चॅनलचे
खरे खरे फॉलोअर्स आहेत, खरे खरे फॉलोअर्स आहेत. म्हणजे काही जण व्हिडिओ करण्यासाठी करतात, पण आपण खरं सांगतो की आपले खरे फॉलोअर्स आहेत. आपले फॉलोअर्स किती माहिती आहे का तुम्हाला? आता वाढले असतील ना म्हणून आता वाढले, कारण हे आपले जुने फॉलोअर्स आहेत. आपले डाकोबाचे व्हिडिओ त्यांना आवडतात वगैरे, जुन्नरचे पण व्हिडिओ आवडतात. तर तुम्ही आता नाशिक जुन्नर की यासाठी झाले हो आंबरीला वॉटरफॉल. अरे वा, कसं वाटतं वॉटरफॉल? एकदम भारी नजारा, खूपच भारी. हां, तुमचं काय नाव? गौरव शाने. तुम्ही काय करता? आम्ही क्रिकेटर आहे. क्रिकेटर आहे. अरे वा. आणि तुम्ही काय करता? ऑपरेटर. आणि तुम्ही? बरं, चांगला आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावर आहे तुम्ही सुद्धा. आम्ही छोटेसे ब्लॉगर, त्याचबरोबर एक छोटासा क्रिकेटर पण आहे. चालेल, चला भेटूया परत. ओके, चला आता आपण आता वरचा वॉटरफॉल जो पाहून खाली आलेलो आहे. आता या ठिकाणी जे गार्डन आहे आणि ह्या गार्डनमधून जो पाणी टाकतं या पाठीमागून तुम्ही बघू शकता. या गार्डनमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता या पाण्याचा. बाळा इथं आराम करतोय, काकडी खाल्ली, शेंगदाणे खाल्ले, तर थोडा वेळ जरा सुस्तावला आहे, तो आराम करतो. दाम जायचं. आपण जरा खाली बघून येऊ, थोडंसं व्ह्यू घेऊ, थोडं शूटिंग करू आणि मग आपला हा व्हिडिओ इथं एंड करूया. चला खाली जाऊ. बरोबर त्या वॉटरफॉलच्या खालच्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी ते गार्डन आहे. तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकता फॅमिलीबरोबर, तुमच्या ग्रुपबरोबर. या ठिकाणी तुम्ही पूर्ण दिवस तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर घालवू शकता. या ठिकाणी काही पुण्यावरून काही मित्र आलेले आहेत, सगळे वयस्कर आहेत. तर थोडं खाली जाऊया. या ठिकाणी पण फोटो शूटिंग चालू आहे. या ठिकाणावरून पाणी खाली येतं आणि या दोन नळ्यांमधून गार्डनमधल्या लोकांना ह्या पाण्यामध्ये आनंद घेता येतो. आणि ते तिकडनं जे आहे तर तिकडनं एक अशी धार आलेली आहे, त्या साईडला मिळते. तर तिकडनं येणारं जे पाणी आहे त्याला वेग जास्त असल्यामुळं तिकडं कोणी जात नाही आहे. पण पर्यटकांसाठी जर पाण्यामध्ये जर एन्जॉय करत असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी छोटासा पूल आहे आणि या पाण्यामध्ये या ठिकाणी काही लोक आहेत, पर्यटक मस्तपैकी आनंद घेतात ते पाण्याचा. आता थोडंसं पुढं जाऊन बघूया. या गार्डनमध्ये तुम्ही लांबून तुम्हाला दाखवतो, या गार्डनमध्ये भरपूर पर्यटक या ठिकाणी सावलीला, बाहेर उन्हाचा तडाखा आहे आणि या ठिकाणी अतिशय गारवा आहे. थोडं पुढं जाऊन बघू काय भेटतंय पाहायला. तर या ठिकाणी काही ग्रुप आहे, या ठिकाणी मस्तपैकी जेवण बनवायचं काम चालू आहे आणि एक मोठा ग्रुप आलेला आहे, तो तिकडे पाण्यात डुंबतोय सुद्धा आणि या ठिकाणी त्यांचं जेवणाचं नियोजन चालू आहे. वा, मस्त. काय काय आणलंय खावायला? कुठून आला तुम्ही काकू? कुठून? वाराकुशी. कुठं आलंय? 5 किलोमीटर जवळ आहे. बरं, काय वॉटरफॉल चालू आहे म्हणून आले का सगळे? बरं, पूर्ण फॅमिली. काय आणलं आज खायला? मटकी भेळ, भजी. तू काय खाती? भजी. काय बाहेरचं खायचं नाही हा? चला, कसं वाटतं या ठिकाणी आलं? भारी आहे ना? नाही, चालू द्या, मला शूटिंग भेटलं बस झालं. वा वा. लोक आता दुपारचं वेळ झाली त्याच्यामुळे आता लोक आता पाण्यामध्ये उतरायला सुरुवात झालेली आहे. चला आता पुढे जाऊया, आपल्याला या साईडला जायचं. आता आपण हे दोन्ही चॅनल पास करून इकडे आलेलो आहे. या साईडला स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे. आपण बघूया कोणता ग्रुप आला त्या साईडला, काय बनवतात तिकडे, कोणता ग्रुप आहे, थोडीशी माहिती घेऊया. त्या ठिकाणी सुद्धा एक फॅमिली आहे.
गार्डन पहिलं खूप सुंदर होतं आणि अजून आता हे खरं तर ह्या वॉटरफॉलला पाणी सोडल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली. पाणी नव्हतं तेव्हा ह्या ठिकाणी कोणतेही पर्यटक येत नव्हते. तर पाणी सोडल्यामुळे इथलं गार्डन आहे, हा जो परिसर आहे हा लगेच फुलून आलेला आहे. या ठिकाणी बघूया आता काय काय पाहायला भेटतं. वा, आलो आलो आलो. थोड्या वेळापूर्वी आपण इकडे होतो आणि तिकडनं खाली आलतो. या ठिकाणी आपण थोडंफार शूट केलं होतं. पलीकडे गेलतो, पलीकडे काही मित्र बसले होते आणि इथे ह्या स्पॉटला हे दोन्ही पाणी एकत्र असल्यामुळे इकडं पाण्याचा वेग जरा वाढलेला आहे आणि हे पाणी सर्व पुढे जातं. आणि ह्या साईडने सुद्धा पाणी, इकडं पण पाणी येतं का रे? इकडं पण थोडं पाणी येतं. हां, तिकडून थोडं पाणी येतं ना, तर इकडनं पण थोडं पाणी येतं. आणि या ठिकाणी स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे. काय बनतं आहे माहिती नाही, बघू आपण चौकशी करूया. वा, ओके. आता आपण भंडारदराच्या धरणाच्या खालच्या साईडला या ठिकाणी काय पर्यटक आलेले आहेत. नाशिकवरून आलेत का तुम्ही? नाशिकवरून. तुम्ही सगळे जिम ट्रेनर आहेत का? जिम फिटनेस क्लब आहे. बरं, मग फिटनेस क्लब आहे आणि या ठिकाणी थोडंसं विरुद्ध पाहायला भेटतंय. आज तुम्ही जेवणावर तावा मारताय, नेमकी काय चाललंय आज? काय मेनू आहे आज? व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी आहे. बरं, म्हणजे आज पूर्ण फिटनेस क्लबला टाळा लावूनच आले. चला, चांगलं आहे. किती जण आले तुम्ही सर्व? 16-17 जण. वा, प्लॅन कोणी केलं? खूप सुंदर असं प्लॅन केलं खरं तर तुम्ही. एक स्पॉट पण भारी निवडला तुम्ही. अचानक ठरलं तुम्हाला माहिती या ठिकाणी जागा आहे वगैरे. इथं या ठिकाणी पाणी नसतं तर मग काय केलं असतं? बरं, फक्त या ठिकाणी झाडं वगैरे आहेत एवढं माहीत होतं. हां, 15 दिवसापूर्वी चालू केलं आहे हा वॉटरफॉल. भारी आहे. तुमचं पाहून आम्हाला आता काहीतरी करावंशी वाटतं, करूया. चला. नाही, नको. आम्ही आहे पण एक जण ऐकणार नाही तुम्हाला. असू द्या. नाही नाही, औषध घेऊन नाही, बिगर औषध आहे. त्याचा आहार चांगला मोठा आहे जरा. हो, या ठिकाणी सुद्धा आलोय. ओके, हे वॉटरफॉलचंच पाणी आहे. म्हणजे आंबरेला वॉटरफॉलचं पाणी 3 ठिकाणून बाहेर पडतं. तिकडे 2 ठिकाणी आहे आणि इकडे एक आहे एक्झिट. ह्या ठिकाणून थोडंसं पाणी बाहेर पडतं. हा एक दरवाजा समोर दिसतोय धरण. त्या साईडला 2 दरवाजे आहेत मला असं वाटतं. आणि हेच पाणी पुढे असं जाऊन पुढे त्या ठिकाणी एकत्र येतं. तर चला, आपलं गार्डन आणि हे सगळं पाहून झालेलं आहे. आता आपण रिटर्न जाऊया. हा अजून एक स्पॉट राहिला आहे पाहायचा. हा आहे 3रा कॅनॉल या साईडला. या ठिकाणावरून पण बाळू आता जरा शूटिंग घेतोय. इथे बंद केलं, याच्या पुढे ते जाऊन देते ना. चला, आता आपला हा छोटासा व्हिडिओ आहे, किती मोठा झाला मला माहिती नाही. बाळूबरोबर हा व्हिडिओ आता आपण इथं संपवतोय आणि आता आपण जुन्नरला परत रिटर्नच्या प्रवासाला निघतोय. या ठिकाणी आपण काकडी खाल्ली आहे, त्याचे पैसे द्यायचे राहिले, ते घेऊया. आणि या ठिकाणी बराच आनंद घेतला. जवळजवळ 1 वाजलेले आहेत. आता आपण रिटर्न जाऊया कारण आपल्या 3 वाजेपर्यंत घरी पोहोचायचं. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी भेट द्या कारण हे पाणी अजून काही दिवस चालू राहील, त्याच्यानंतर बंद होईल. पण पाणी जरी संपलं, पाणी जरी या ठिकाणचं बंद झालं तरी या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही ह्या गार्डनमध्ये मला फक्त तुम्ही फॅमिलीसह या ठिकाणी तुम्ही कॅम्पेनिंग करू शकता आणि एकत्र येऊन या सावलीचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणची सावली खूप फिरून राहते. बरेच लोक बरेच ग्रुप किंवा बरेच फॅमिली लोक इथं उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी सावलीचा आनंद घ्यायला येतात, दिवसभर या ठिकाणी घालवतात आणि मग परत संध्याकाळी आपल्या घरी जातात. तर आता आपण हा व्हिडिओ एंड करूया. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. बाय बाय.